नमस्कार. आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय शुगर फ्री टाटा संपन्न मसाले आणि गिट्स डेझर्ट मिक्सेसच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय उत्साहानं आणि आनंदाने स्वागत करतोय. मंडळी, कसं असतं माहिती आहे, आजूबाजूला ज्येष्ठ मंडळी असली ना की आपल्याला जसा आधार वाटतो, नाही का? म्हणजे कसं आहे की त्यांचं वागणं, त्यांचे विचार हे ऐकता ऐकता जेव्हा आपण आपल्याकडे बघायला लागतो ना, तेव्हा असं वाटतं की त्यांचं वागणं आणि विचार आणि आपले विचार आणि आपलं वागणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे की नाही? अर्थात त्यांचं हे वागणं आणि त्यांचे विचार त्यांच्या परिपक्वतेमुळे आलेले असतात. त्यांनी इतके पावसाळे बघितलेले असतात, त्यांनी खूप धक्के खाल्लेले असतात. थोडक्यात अनुभवातून आलेलं ते शहाणपण असतं. आणि ते शहाणपण जेव्हा ते आपल्याला द्यायचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्याला वाटतं, थांबा ना, आम्ही आमचं बघतो की शहाणपण आहे की नाही? आम्ही आमचं बघतोय, डोंट वरी, आम्ही आमचे धक्के खाऊन आम्हाला कळायला पाहिजे. पण रेडीमेड शहाणपण आपल्याला नको असतं. मी आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की घरातली आई जेव्हा मुलाला किंवा मुलीला सांगते, जा रे पटकन जाऊन वाण्याकडून 1 लिटर दुधाची पिशवी घेऊन ये, तर मुलाच्या किंवा मुलीच्या कपाळावरशी आठी येते आणि मग तो लगेच फोन उचलतो आणि भैयाजी ज्या XYZ फ्लॅट में जरा 1 लिटर दूध भेज देना. आणि समोर आजी किंवा आजोबा बसलेले असते की त्यांना वाटते कसं होणार आपल्या नातवाचं, कसं होणार. बरोबर आहे, उपलब्ध साधनांचा योग्य तो फायदा घ्यायलाच पाहिजे. पण थोडंसं व्यायाम करायला काय हरकत आहे? म्हणजे आईने काय तुला शेतात जा, म्हशीच्या खाली बस आणि व्यवस्थित दूध काढ आणि घेऊन ये असं तर काही सांगितलं नाही आहे ना. पण नाही, हलायचं नाही जागेवरून. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी गरज, शरीराची हालचाल करायला जेवढी गरज आहे तेवढी गरज पूर्वी घेतली जायची. पूर्वीची माणसं सकाळी लवकर उठायची, छान व्यायाम करायची, मस्त जेवायची म्हणजे नाश्ता करायची. हेवी ब्रेकफास्ट हा पूर्वीचा आहे बरं का. म्हणजे आत्ता आपण ज्याला ब्रंच म्हणतो तो पूर्वीपासून आपल्याकडे अस्तित्वात आहे. हल्ली त्याला ब्रंचला फार महत्त्व आलेलं आहे, पण हा ब्रंच पूर्वीच आहे, पूर्वीपासून आपल्याकडे आहे. आणि तो ब्रंच करून ती मंडळी बाहेर पडायची, त्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित असायची, आजही व्यवस्थित आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वेळच्या वेळी आपल्या आजूबाजूला असलेली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचे विचार घ्यावेत आणि त्याप्रमाणे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायला आपण स्वतःला स्फूर्ती घ्यायला काही हरकत नाही. तर अशाच एक आजी आणि त्यांच्या सुनबाई इथे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? मी आता वाशीहून आलो. वाशीहून आलात? बरं. तुमचं नाव काय आणि तुमचं मूळ गाव कुठलं? माझं विमल गुप्ते. बरं. यावल, खानदेशांमधले तालुक्याचं ठिकाण यावल. हां, तिथे मी शिक्षिकेची नोकरी करत होते मराठी शाळेत. बरं. लग्नानंतर मुंबईला आले. तर किती वर्ष झाली मुंबईत येऊन? आणि डायरेक्ट तुम्ही मुंबईत आलात की डायरेक्ट वाशीत गेलात? नाही, दादरला राहत होतो. दादरला राहत? शिवाजी मंदिरच्या समोर. बरं. आता वाशीला कधी शिफ्ट झाला तुम्ही? माझे 30 वर्ष. 30 वर्षापूर्वी तुम्ही वाशीला गेलात? बरं. तुमचं काय म्हणजे तुम्ही यांच्या सूनबाई? हो. तुम्ही कुठून आलात गुप्तेंकडे? आता तुमचं आडनाव चौबळ, साधना चौबळ. तुम्ही चौबळ्यांच्या घरात किती वर्ष झाली येऊन? मी 1984ला माझं लग्न झालं. बरं. आणि मुलं, यजमान? मला एक मुलगी, ती अमेरिकेत असते. तिची जॉब करते, ती फिजिओथेरापिस्ट आहे. बरं. आणि मिस्टर आहे, त्यांचा व्यवसाय आहे. बरं. हे 3 पिढ्या एकत्र आहे आणि आता 4थी ऑलरेडी आलेली आहे. हो. नात. हो. बरं. आणि तुम्ही काय सर्व्हिस करता का? हो, मी सर्व्हिस करते. ओके. तर मला तर सांगा की तुम्हाला मुलगी आहे, ती आता अमेरिकेत आहे. हो. पण मुलगी इथे असताना, म्हणजे भारतात असताना, मुलीवर आजीचे संस्कार कसे व्हावे? म्हणजे आता कसं आहे की आज हल्ली कसं झालं आहे की विभक्त कुटुंब बरीचशी आहेत आपल्याकडे. गावाकडे अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे, पण शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये सगळीकडे बरेचशी जे फॅमिलीज आहेत ते विभक्त कुटुंब आहेत. तर आता मला असं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असं की एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा काय? हो, फायदे खूपच आहेत. आणि मी नोकरी स्वतः करत असल्यामुळे मला तर म्हणजे मुलीच्या जन्मापासून इतका फायदा झाला की मला 35 वर्ष जवळजवळ नोकरी झाली. ह्या पिरियडमध्ये मला मुलीसाठी म्हणून कधी अशी खास रजा घ्यावी लागली नाही. मुलीला बरं नाही किंवा तिच्या शाळेमध्ये तिला नेणं आणणं, तेव्हा सासरे होते, सासूबाई होत्या. म्हणजे मुलीचं सगळं संगोपन, म्हणजे ती अगदी 2-2.5 महिन्याची असल्यापासनं ती आजी आजोबांबरोबरच झोपायची. आणि म्हणजे हे कुठेही जात असले तरी ते तिला घेऊन जायचं. त्यामुळे मला कधी असं घरात मुलगी आहे आता टेन्शन अजिबात नाही. म्हणजे त्याच्यामुळे तो एक मोठा फायदा झाला की नोकरी केली पण अजिबात टेन्शन हा प्रकारच नाही. कसं आहे मंडळी, शेवटी माणसाप्रमाणे म्हणजे 5 बोटं जशी सारखी नसतात तसे घरातल्या माणसांचे स्वभाव सुद्धा सारखे नसतात.
पण ते एकत्र ठेवण्याची एक वेगळी किमया स्त्रियांमध्ये असते. म्हणजे घरातली आई, बायको, आजी, सासू ही जी सगळी मंडळी असतात ना, त्यांना थांबायचं कुठे हे पुरुषांपेक्षा बायकांना जास्त कळतं. त्यामुळे पूर्वीची कुटुंब पद्धती होती ती घट्ट होती आणि मुलांवर चांगले संस्कार व्हायचे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी जाणवते ती अशी की घरातले सगळी मंडळी असतात ही एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे एकमेकांशी अशी अतिशय छान वागतात. बरोबर, एकदम अतिशय छान वागतात त्या. आणि हे वागणंच चांगलं असतं आणि हेच वागणं आपल्याला बाहेरच्या, आपण जेव्हा नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतो तेव्हा हे वागणंच आपल्याला जास्त उपयोगी पडतं. तुम्हाला जुनी मुंबई आठवते का हो? म्हणजे तुम्ही जेव्हा खाडगे बिल्डिंगमध्ये राहायचा, बरं आपलं एक सहज गंमत म्हणून विचारतो हा. तुमचं लग्न झालं तेव्हा सोन्याचा भाव काय होता? बापरे, मला खरं म्हणजे आता आठवतही नाहीये. एका ग्रामला 10 का 5 रुपये असतील ग्रॅमला. म्हणजे कमीच असतील. साधारण 12-60 रुपये तोळा. त्याच्याही पेक्षा कमी असेल. कमीच असेल. हो, खरं फार त्रास होतो ना ऐकायला, आजचा भाव आणि 50-60 रुपये तोळा वगैरे. बरं तुम्ही चहा घ्या. मलाच नवल वाटते सगळं कसं वाढलं बघ सगळं एवढं. हो ना. बरं मंडळी, या दोघींना म्हणजे आता आजी तर काय सारख्या फ्रेश आहेत, आम्हालाच लागतो फ्रेश होण्यासाठी चहा बी. आजी फ्रेश आहेत, आम्ही दोघे चहा घेतो आणि आम्ही मग तिघेही किचनमध्ये जाणार आहोत आणि कोणाच्या हाताला कशी चव आहे ते आम्ही बघणार आहोत. ओके. आजी आणि अनिता वहिनी, आमच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. असा आमचा सगळा कारभार असतो. सगळं असं मांडून ठेवलेलं असतं आणि आपण त्याप्रमाणे सुरू करायचं. आपला आजचा पहिला पदार्थ कुठला आहे? अळूच्या पानांच्या वड्या, पण नेहमीप्रमाणे त्या वाफवून रोल्स न घेता डायरेक्ट कच्च्याच पानांचे रोल करून बरं ते डायरेक्ट तळून घ्यायचे. बरं, थोडे इकडे आणि मला साहित्य सांगा. अळूची पानं आहे, हां, हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे बेसन, गूळ, चिंचेचा पोळ, लसूण, जिरेपूड, हे मेथ्या, मिरची पावडर, हळद आहे, जिरे, मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे आपण. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे. हा नुसताच फ्राईंग पॅन आहे. ह्याच्यात काही करायचं आपल्याला आता? हो, ह्याच्यामध्ये आता आपल्याला लसूण, आधी जिरे भाज. जिरे, आधी जिरं, ओके, त्याच्या मेथ्या, त्याही उद्या थोड्याशा. मग लसूण टाक. हा फरक असतो. आपण कसं जिरं, मेथी, लसूण एकदम भाजतात, तसं नाही आहे. आजींचं वेगळं आहे. पहिल्यांदा तुम्ही हे नीट भाजा, मग त्यानंतर हे, मग लसूण. शिस्ता. ओके. आता ह्याचं काय करायचं आपल्याला? मिक्सर मधून काढायचं. आता हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. ओके. आणि ह्याचं काय करायचं आपल्याला? हे बेसन एका बोलमध्ये झालं भाजून. बेसन पीठ घेतलं, त्याच्यात थोडं तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे वडी कुरकुरीत होते. हळद. तुम्हाला स्वतःला तिखट आवडतं का गोड? तिखट आवडतं. तिखट आवडतं. आणि आजीना? त्यांना दोन्ही आवडतं. बर. हे काय घालतोय आपण तिखट घातल्यानंतर? हे जिरेपूड, ओके, आणि मीठ. त्याच्यानंतर ह्याच्यात गूळ घालायचा. अच्छा, सगळं आपण ह्याच्यात सगळं ते भिजून घ्यायचं पीठ. बरं. आणि चिंचेचं पोळ. त्याच्यानंतर चिंचेचा पोळ. आपलं वाटण झालंय भाजून. कारण आपलं मिक्सर मधून हे काढून तयार झालेलं आहे आणि आपण ते गोळा सुद्धा आपला तयार झाले. आता आपण ते त्यात घालायचं. ते त्यात घाला. ओके. तेल तापत आलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं. आता आपण हे जितकं चांगलं बनेल तितकं ती वडी चांगली बनेल, है ना? राजी, सकाळी किती वाजता उठता? तुमचा दिनक्रम काय असतो सध्या? सावकाश होते. निवांत. तरी किती वाजता? तरी 7, 7:30, 8 वाजता. आणि झोपायला किती वाजतात? 12. झोपच येत नाही. आणि टीव्ही वगैरे बघता की नाही? तुमचे तर कार्यक्रम बघतेस. स्पोर्ट्स बघतात, त्यांना स्पोर्ट्सची खूप आवड आहे. क्रिकेटची तर खूपच आहे आमच्या घरी. सगळ्यांना क्रिकेट बरोबर मी बघत असते. आणि टेनिस वगैरे सगळ्या अमेरिकन हे ओपन, फ्रेंच ओपन, सगळं त्यांना खूप आवड आहे. आणि सगळं माहिती आहे मुळात, हो, है ना? ओके. आता आपलं हे लावून तयार झालेलं आहे. सासूबाईंच्या हातचा उत्तम पदार्थ कुठला? व्हेजिटेरियन मध्ये म्हणाल तर त्या यावल म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या असल्यामुळे खानदेशी भरीत, ठेचा, कळण्याची भाकरी. बर. आणि नॉनव्हेज म्हणाल तर मग
म्हणजे मी त्यांच्याकडनं बिर्याणी किमा पॅटीस हे सगळे पदार्थ मी लग्न झाल्यावर शिकले. शेवभाजी पण छान लागते. हो, शेवभाजी पण करतात. आता हा रोल झालेला आहे. वाटल्यास आपण इथे याला टूथपिक लावू शकतो. मला 2 टूथपिक द्या. म्हणजे हे तेल तापलेलं आहे. फर्स्ट क्लास. आणि या मंद ह्याच्यावर मात्र कुरकुरीत होईपर्यंत त्या तळून घाई नाही करायची, कारण डायरेक्ट आहे त्या आपण वापरलेल्या नाही, बरोबर. म्हणून त्याला थोडासा वेळ लागेल. मंद आचेवर होऊ द्यायचे तेवढे. काढा बाटली वरची. आईने लिंबाचं लोणचं घातलं असेल तर काढा, मुरलेलं मागच्या वर्षीचं, आणि 1 चमचा काढा आणि त्यानंतर हे काढा आणि घेऊन घ्या साहित्य आणि कृती. अळूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अळूची पानं, तांदूळाचं पीठ, बेसन, गूळ, चिंचेचा कोळ, लसूण पाकळ्या, जिरेपूड, मेथीचे दाणे, लाल तिखट, हळद, जिरे आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये जिरं, लसूण पाकळ्या आणि मेथीचे दाणे भाजून ते मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तांदूळाचं पीठ, हळद, लाल तिखट, जिरेपूड, मीठ, गूळ आणि चिंचेचा कोळ घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करावं. बेसनाच्या मिश्रणामध्ये तयार वाटण घालून नीट मिसळून घ्यावं. अळूच्या पानांना बेसनाचं मिश्रण नीट लावून त्याचा रोल तयार करून घ्यावा. मंद आचेवर रोल तळून घ्यावा. थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून अळू वडी सर्व्ह करावी. चला, मला खात्री आहे तुम्ही आता बाटली काढायला, म्हणजे तुमची लोणच्याची बाटली काढायला वर चढला असालच. पण आता लगेच मी आता पुढच्या पदार्थाकडे जातोय, कारण फार इंटरेस्टिंग आणि वेगळा पदार्थ आहे. आपण काय बनवतोय? कोबीची रुमाली वडी. कोबीची रुमाली वडी. आपल्याकडे बरीच मंडळी अशी आहेत की त्यांना कोबीचा वास सहन होत नाही, पण कोबीची रुमाली वडी मला खात्री आहे, कारण माझी आईसुद्धा कोबीची वडी इतकी अप्रतिम बनवते की कळतच नाही की आपण कोबी खातोय. काय आहे, तेव्हापासून ती पद्धत चालवली आहे की लहान मुलाला जे आवडत नाही ते गणवून काहीतरी वेगळं बनवायचं. किती जुनी पद्धत आहे बघा. ठीक आहे, कोबीची आपण रुमाली वडी बनवू. मला साहित्य सांगता का यापुढे? हे बेसन आहे, हे तांदळाचं पीठ आहे, हे किसलेला कोबी आहे, हा मैदा आहे, ही खसखस आहे, हिंग आहे, धणेपूड आहे, जिरेपूड आहे, आलं लसूण वाटलेलं आहे, पेस्ट आहे, हे सुकं खोबरं भाजलेलं आहे, मिरची पूड आहे, हळद आहे, तिखट आहे, मीठ आहे. ओके, साहित्य बघलं तर जाऊया कृतीकडे. आपण तिकडे तेल तापत ठेवले, तिथे पण आहे, इथे पण आहे. आता एक्झॅक्ट पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? कोबी टाकायची. कोबी. या कोबीचा इतका उग्र वास होतो. हो, खरंच आहे. है ना? ओके, आता त्यात काय घालायचं? परतायचं सगळे थोडे थोडे. हो. धन जिरं घातलं, आता हिंग घालतोय, लाल तिखट, आता लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आहे, आणि हा परतून घ्यायचा आहे. थोडं पाणी घालायचं म्हणून त्यात घालायचं. आपल्या पिठाचं काय करायचं? गोळा बिळा काय करायचं? नाही, पीठ आता ह्याच्यात टाकायचं. ओके, आपल्याला ते थोडंसं आपल्याला ठेवावं लागेल ना. झाकण ठेवायचं त्याच्यावर? झाकण उकळू द्या. उकळू दे. चालेल, झाकण ठेवलं तरी. झाकण ठेवून व्यवस्थित आपण शिजवून घेतलेलं आहे ना. ओके, आता काय करायचं त्याचं? जरा ह्याची उकळ जाऊ द्या, म्हणजे खाली उतरायला लागणार आहे. खाली उतरायला लागणार आहे. बरं, मग काय बंद करू गॅस? चालेल. आता पीठ घाला. ह्याच्यातच पीठ घालायचं? हो. 1 चमचा? नाही, अर्ध घाला ना. बस बस. आता मैदा, तांदळाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ थोडं 1 चमचा. बस. मीठ याच्या पुरतंच. बस. हळद. थोडी वाफ येऊ द्या. आपण हा जो कागद घेतलेला आहे त्या कागदाला आपण तेल लावून ठेवलेलं आहे, बरोबर ना? आता ह्याच्यावर काढू. हो, ह्याच्यावर काढू.
तेलाचा हात लावून जरासा तापायचं. हे मगाशी तुम्ही मला सांगितलं आपण आता विश्रांतीच्या काळात तुम्ही मला हे तेल आणि पाणी एकत्र का करायचं? कारण सारखं चांगलं पसरलं जातं चांगलं. तेल आणि पाणी एकत्र हो, केलं. बर, पाण्यानं थोडं सुटत असेल आणि तेलाने चिकटत नाही असं ते दुहेरी फायदा आहे. हो, म्हणून तेल पाणी घ्यायचं. सगळीकडे टाका अगदी. हे आपण काय घेतलेलं आहे? हे खसखस आहे. खसखस खोबरं आपण भाजून हा, घेतलेलं खसखस बरोबर. आणखी टाका सगळीकडे. बस बस. कसं करतात. बर, ओके. आता तुमचा आकार तयार झालेला आहे. बढिया. हा आता आपण चॉपिंग बोर्ड जो घेतला आहे त्यालाही तुम्ही तेल लावलेलं आहे चिकटू नये म्हणून. हो. हो. आता आता काय नाही, सुरीला तेल लावून लावलेलं आहे त्या आता मध्ये कापायचं. अच्छा. आता या त्याच्यात ट्रान्सफर करू. ओके. आता हे साधारण किती वेळ लागेल आपल्याला? तो गुलाबी होईपर्यंत. ह्याच्यावर काही झाकण वगैरे ठेवायचं? नाही, काय नाही. असं ओपनच होईल? हो हो. एका बाजूनी झालं की मग पलटी मारायची. हळूच हलक्या हाताने पलटी मारायची आणि त्याही गुलाबी रंगा दुसऱ्या दोन्ही बाजूने गुलाबी व्हायला हा. पाहिजे. हो. फर्स्ट क्लास. चला आता गुलाबी कसं हे दाखवण्यात काहीच पॉईंट नाही आहे ना. गुलाबी झालेली वडी तुम्ही बघितलेली आहे. फक्त हे कसं बनवायचं हे महत्त्वाचं होतं आणि तुम्ही आता लिहून कसं घेताय तेही जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही पेन्सिल उचला, पेन उचला हां आणि स्वच्छ अक्षरात लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोबीची रुमाली वडी करण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, तांदूळाचं पीठ, किसलेला कोबी, मैदा, खसखस, हिंग, धणेपूड, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, भाजून घेतलेलं खोबरं, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये किसलेला कोबी घालून नीट परतून घ्यावा. त्यानंतर धणे जिरे पूड, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि पाणी घालून एक वाफ काढावी. वाफ काढल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन, तांदूळाचं पीठ, मैदा, लाल तिखट, मीठ आणि हळद घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून पुन्हा एक वाफ काढावी. एका बटर पेपरला तेल लावून त्यावर कोबीचं मिश्रण नीट थापून खसखस आणि खोबरे घालून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार रोल कापून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून वड्या सर्व्ह कराव्यात. दोन पदार्थ तयार झाले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. हो, तुम्ही पण खाऊन बघा बरं का. कोबीच्या वड्या अप्रतिम. बऱ्याच दिवसांनी हे पदार्थ खायला मिळाले. या पदार्थांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यात तिखटपणा जरी कमी असला ना तरी ते टेस्टी आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की मसाले दाबून टाकले की मस्त होतात पदार्थ, अशातला काही भाग नाही. करेक्ट मात्रेत सगळे जिन्नस पडले पदार्थ उठतात. दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत आणि त्रास होणार नाही हे खाऊन, हे खातानाच जाणवतं. धन्यवाद. मंडळी, जाता जाता एक गोष्ट सांगायची वाटते ती अशी की आपल्या आता खूप फास्ट लाईफ झाली बरोबर. धकाधकीच्या जीवनात तक्रारीचा सूर हा कुठे ना कुठेतरी येतोच. तर मला असं वाटतं ना, तक्रारी किंवा अडचणी येतच असतात ना, त्या अडचणीसुद्धा एन्जॉय करणं आणि ते एन्जॉय करत करत त्याच्यावर मात करणं हे मला असं वाटतं की चांगल्या तब्येतीचं रहस्य असू शकतं. काय शुगर जरी असली तरी शुगरला तुम्ही मित्र बनवलेत ना की शुगर बरोबर आपल्या बरोबर चालत राहते शेवटपर्यंत. म्हणजे बरेच डायबिटीसवाले इथे असतील, बघत असतील, तर त्याला एक आपल्या मित्राचा असा सल्ला आहे की कसं आहे की शुगर झालं की एकदम आपलं घड्याळ कसं बरोबर सगळं 2 तासांनी खायचं, 4 तासांनी खायचं. सो आपण शिस्तीत वागलो की शुगरला आपल्या बरोबर यावंच लागतं आणि ती येत राहते. जोपर्यंत मैत्री केली, मैत्रीचा विश्वासघात केला की शुगरने तुमची वाट लावलीच. आपल्या जाता जाता टाईमपास, बाकी काही नाही. खूप काही सिरियसली घेऊ नका, मी पण घेत नाही. आमच्या खवय्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट तुम्हाला. आणि मंडळी, आजींबरोबर अजून खूप गप्पा मारायचे पण वेळ संपलेली आहे आणि हे पदार्थ थंड होता कामा नये. काय अर्थात यांनी बनवलेले पदार्थ काय थंड वडा जेव्हा चांगला लागतो ना तेव्हा गरम कसा लागत असेल असा आपण विचार करतो. त्यामुळे
पदार्थ हा उत्तमच असतो, तो कसा बनवला गेला ह्याला फार महत्त्व आहे. तर हे सगळे पदार्थ मला संपवायचे आहेत. आपल्याला पुन्हा भेटायचे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे